उर्मिला, कुठे कमी पडलो का आपण? काय चूक झाली आपली, काय कळत नाहीये. अहो आपल्याला तरी कुठे माहित होतं. पण माहित असायला हवं ना. आई बाप म्हणून आपल्याला हे माहित असायला हवं की आपली मुलगी काय करते, कुठे जाते. त्याकडे आपण कधी लक्षच नाही दिलं आणि अचानक आज हे सगळं घडलंय. नशीब नशीब कीर्तीने ते सगळं बघितलं. तर संपदा काहीतरी उलटसुलट करून बसली असती तर. नाही, आपण एकदा संपदाशी बोलून घ्यायचं का? तुला अजूनही तिच्याशी बोलायचंय? हे बघ, कीर्ती चुकीचं वागेल, बोलेल, पण संपदाच्या बाबतीत ती खोटं नाही बोलणार. अहो तुम्ही असे रिॲक्ट झाला तर कसं चालेल? अहो संपदा लहान आहे अजून. लहान नाहीये ती. लहान असती ना तर हे सगळं केलं नसतं तिने. बरं, आपण बोलू तिच्याशी. मला काही बोलायचं नाहीये. अहो आणि तुला खरं सांगू, मला ना आता तर शिवाचा पण राग यायला लागलाय. अहो काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी? तिच्यावर विश्वास ठेवूनच तो मुलगा घरात आला ना. ते तिच्यावर विश्वास होता म्हणून आपण सांगितलं की संपदाला शिकव म्हणून त्या मुलाला. अहो पण शिवाला कुठे माहित होतं की तो मुलगा असा असेल? तुला खरंच वाटतं? खरंच वाटतं तिला माहित नसेल हे सगळं? छोटी गोष्ट नाहीये ही. बरं, तुम्ही शांत व्हा. आपण शांत होऊन बोलूया. हे असं गरम डोक्याने विचार करून काही होणार नाही. माझाही तोच प्रयत्न आहे, पण प्रश्न माझ्या मुलीचा आहे आणि ती गोष्ट मी हलक्यात नाही घेऊ शकत. आणि त्या मुलाने ना माझ्या समोर येऊच नाही. तो चुकून जर माझ्या समोर आला ना. हो, अरे मग तुम्ही तिथून निघून जायचं ना. तुम्हाला भांडायची काय गरज आहे? आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? डॉक्टर काय महत्वाचं आहे? तुला ट्रेनिंग महत्वाची होती ना. मग हे सगळं कशाला केलं? का भांडलात तुम्ही? आणि तुम्ही सगळे हे मला आज सांगताय? आत्ता शिवा यार, तुझं घर आत्ता कुठे सेटल होत होतं यार? ते मी माझं बघून घेतलं असतं. तुम्हाला कळत नाही डॉक्टर यार. मला तुला ऑफिसर झालेलं बघायचं होतं रे. हे तू काय करून ठेवलंय? तुझं वर्ष अख्खं वाया गेलं. तुला कळतंय का? शिवा, मला माहितीये मी चूक केलीये, पण तेव्हा मला सहन झालं नाही म्हणून हे सगळं घडलं. शिवा, मी तुला डिसअपॉइंट केलं, मला माफ कर. खरंच सॉरी. ती गुंड कोण होती? त्यांचा काही पत्ता कळू शकतो का? काय झालंय हे? ते गुंड कोण होते माहित नाही. नाही पण शिवा, मी माझ्या फोनमध्ये त्यांचा व्हिडिओ घेतलाय. मग आता तो वस्तीत व्हिडिओ दाखवा. बघा कोणी ओळखताय का. ठीक. हां चालेल. हे बघा, मी जरा जाऊन येते. मला एक काम आहे अर्जंट. शिवा सॉरी. हे बघा, आता सॉरी वगैरे नका बोलू. त्या गुंडांना शोधा, कळलं? ठीक आहे. चालेल. गुंडांना तर सोडत नाही मी. मला जे काही बोलायचंय ते घरी बोलणं शक्य नव्हतं. काय झालंय? काय सांगते. तू आता घरी परत आलीस, आनंदात असशील ना? म्हणजे होणारच आनंद. तुम्हा दोघांना मी घरी यायची परवानगी दिली. आशूच्या आयुष्यात तुझं जे काही महत्व आहे ते कळलंय मला. खरं तर म्हणूनच मी तुला घरी येऊ दिलं. सीताई, त्यासाठी ना खरंच थँक्यू. पण आशूच्या मनात जी जागा आहे ना माझी, तीच जागा मला तुमच्या मनात निर्माण करायची. खरंच सांगते, आशूच्या मनात आहे म्हणून मी त्या घरात आहे असं नकोय मला. मला तुमचं पण मन जिंकायचं. हो 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 हो. पण काय आहे, तुला आता हे लक्षात घ्यायला हवं की तू देसाईंची सून आहेस. ह्या आधी जे सगळं झालं तशी नाचक्की आता पुन्हा कधीही होता कामा नये घरातल्या कोणाची.
सीते हे बघा, मला या घरातल्या कोणालाच कधीच संकटात टाकायचं नाहीये, खरं सांगते. चांगले, मग मी जे सांगेन ते करायला तुझी काहीच हरकत नसावी. ठीक आहे, तुम्ही सांगा काय करायचंय, मी सगळं करायला तयार आहे. शिवा, तुला मारामारी करणं बंद करावं लागेल. तुला अन्यायाविरुद्ध जो काही आवाज उठवायचा आहे तो तू उठव, पण मारामारी न करता एखाद्या चांगल्या नॉर्मल मुलीसारखी तू वाग. तुझं आशूवर प्रेम आहे ना, मग हे करणं अवघड जाणार नाही तुला. आणखीन एक गोष्ट, हे बघ, तुमचं नवीन लग्न झालंय, तुम्ही नवरा बायको आहात, मान्य आहे मला, पण एकमेकांशी कसं वागायचं? घरात सगळेजण असतात, एकत्र कुटुंबात राहतो आपण, याची पोच तुम्हाला असायला हवी. एवढी सुजाण समजते मी तुला, हे सांगायची वेळ येता कामा नये. तुमच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या रूमपर्यंत मर्यादित राहू दे. ह्या सगळ्याची काळजी तुला घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मारामारी करणं बंद करावं लागेल.